तावडे हॉटेल परिसरासह निगडेवाडीपर्यंत पसरलेल्या वादग्रस्त जागेवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत ही जमीन कोल्हापूर महानगरपालिकेची असल्याचा निकाल दिला आहे। या निर्णयानंतर महानगरपालिकेने तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसरातील बांधकामे आणि जागेचे सर्वेक्षण सुरू केले आहे। मात्र या कारवाईमुळे या परिसरात दशकानुदशके वास्तव्यास असलेल्या रहिवाशांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये मोठी चिंतेची लाट पसरली आहे। आम्ही 1940 सालापासून येथे राहतो आणि व्यवसाय करतो। उचगाव ग्रामपंचायतीला 30 ते 40 लाख रुपये विविध करांच्या स्वरूपात भरले आहेत, असा दावा स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे। या परिसरात सुरू असलेल्या व्यवसायांमुळे सुमारे 10,000 लोकांचा उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे प्रशासनातील या बदलाचा फटका त्यांच्या उपजीविकेला बसू नये अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। उचगाव ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्या वादात आमचे नुकसान होऊ नये, आमच्या मालमत्ता आणि व्यवसायांना कायदेशीर मान्यता देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी सर्व व्यावसायिकांच्या वतीने रमेश तनवानी यांनी केली आहे। निगडेवाडीच्या दरम्यान जो काही वादग्रस्त भाग होता, उचगाव ग्रामपंचायत व कोल्हापूर महानगरपालिकेचा कायदेशीर लढाई चालू होती, त्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने देऊन सदरची मिळकत ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतली असा परवा 3-4 दिवसापूर्वी निवाडा दिला आहे। मग तिथं जे त्या ठिकाणी जे मूळ रहिवासी मालक ज्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत, त्यांनी तिथं आपले व्यवसाय सुरू केले, रितसर उचगाव ग्रामपंचायतीची परवानगी घेतली, फाडे भरले वगैरे वगैरे। मग आज जर ती हद्द महानगरपालिकेची आहे तर आम्हाला त्यांचा कधी विरोध नव्हता आणि नाही आम्ही कुणीच विरोध केलेला नाही। आता जर दुसरा मालक आला आहे तर त्यांनी रितसर आपल्या नियमाप्रमाणे आमचे ती जे पूर्वीच्या बांधकाम आहेत ते रितसर करून द्यावे, नियमाप्रमाणे जितकं कमी करता येईल तेवढं दंडात्मक कारवाई करून आम्हाला रेग्युलराईज करून द्यावं। त्यांना काय फायदा होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा? आज जर आम्हाला त्यांनी हद्दवाढचं जे चाललेलं आहे, आता ही त्यांनी समजावं की मिनी हद्दवाढ झालेली आहे। मग त्यांना जर आपण जास्त करायला गेलो तर दुसरे तर लोक भिणारच ना। ही जर नगरपालिके घाबरतं वातावरण न करता आम्हाला त्यांनी सामावून घ्यावं, कारण ही जी कोल्हापूर व्यापारी पेठ आहे ती शान आहे। शाहू महाराजांनी सांगितलं होतं, म्हणजे त्यांचा विचार होता की माझा मराठमोळा माणूस व्यापारात नाही शेतकरी आहे। मग त्यांनी गुजराती बोलून घेतले, मारवाडी बोलून घेतले, त्यांना जमिनी दिल्या, राजारामपोली शाहू प्रेस केले। त्या काळी असतो तर मी भाग्यवानच झालो असतो, पण तरी आता आलो, स्वकष्टानं मी केलं। आम्हाला इथल्या लोकल स्थानिक बांधवांनी आम्हाला भावासारखं मानलं, आम्ही हिंदुत्वासाठी देश सोडून आलो, इथं सगळं झालं। परंतु आज त्या ठिकाणी नुसता सिंधी समाज नाही, या तवड्यातले ते निगडत सर्व जातीचे लोक आणि मोठ्या व्यापारात आहेत। आज कोल्हापूर जे नाव आहे सगळ्या भारतात आहे। बाळासाहेब देसाई म्हणायचे, ते कोल्हापूरचा शेतकरी करतो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी करतो आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी करतो आहे तो संपूर्ण भारताचा शेतकरी करतो आहे। म्हणजे कोल्हापूर एक केंद्रबिंदू मानलं पाहिजेलं आहे। आम्ही या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। आम्हाला समाविष्ट घ्यावं म्हणून आज कमिशनर साहेबांना, पालकमंत्री साहेबांना, स्थानिक सर्व आमदार, सर्व खासदारांना आम्ही विनंती दिलेली आहे, निवेदनं दिलेली आहेत। त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करा, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।